आज आहे गौरी पूजनाचा दिवस, त्यामुळे आज पुरणपोळीचा बेत आहे। नेहमी मी गुळाची पुरणपोळी करते, पण आज मी साखरेची पुरणपोळी ट्राय केलेली आहे आणि पोळ्या अतिशय सुंदर झालेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता, भरपूर गच्च पुरण भरलेली पुरणपोळी अशी अगदी टम्म फुगली। माझ्याकडे एकच गौराई असते, त्यामुळे एकच सवाष्ण जेवायला असते, त्यामुळे सवाष्णची तयारी करायची होती, देवांना नैवेद्य दाखवायचे होते। संध्याकाळी सगळ्या बायका हळदी कुंकू आणि गौरी पूजनासाठी येणार होत्या। तर आता मी देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि त्यानंतर मुलींना जेवू घातलं। सवाष्ण आली होती जेवायला, माझी मैत्रीणच आहे शीतल। गेल्या वेळेस आखाडात पण तिलाच जेवायला बोलवलं होतं। तिच्यासाठी व्यवस्थित छान असं ताट रेडी केलं आणि मी सुद्धा तिच्या घरी सवाष्ण म्हणून जेवायला गेले होते, पण त्याचे काही मला व्हिडिओ काढता आले नाहीत। तिच्याकडून जेवून आल्यानंतर मग रांगोळी आणि पुढची तयारी करायची होती। तर बाहेर नेहमीसारखी रांगोळी न काढता मी यूट्यूबला बघितली होती तशी रांगोळी ट्राय केली आणि अगदी सुंदर दिसत होती। तुम्ही बघू शकता, अगदी सोपी आणि अगदी 10 मिनिटात होणारी रांगोळी आहे। तर फुलांच्या माळा एका कलशमध्ये टाकल्यात आणि खाली झेंडूच्या फुलांनी सजावट केलेली आहे। साडी वगैरे घालून मी सुद्धा रेडी झाले, दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि माझी संध्याकाळची ही अशी मी तयारी केली। संध्याकाळी ज्या बायका हळदी कुंकासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी मसाला दूध करून ठेवलं होतं। वेफर्स, चिलीमिली, जिलेबी असं पण थोडंसं स्नॅक्ससाठी ठेवलं होतं। त्यानंतर इथे बघा हळदी कुंकू, सुपारी, साखर आणि विड्याची पाने अशी ठेवलेली आहेत, म्हणजे सुवासिनींना मला ओटीत त्यांना देता येतील अशा पद्धतीने। इथे बघा तुम्ही बघू शकता, गणपती आणि गौरी इतके छान दिसत आहेत आणि गौरीचं तर आज काय म्हणजे कमालच आहे। खूपच सुंदर आणि फ्रेश आणि प्रसन्न दिसत होती। अगदी सकाळी उठल्यापासून माझा हात चालू होता, एक झालं की दुसरं काम, दुसरं झालं की तिसरं काम, असं करता करता फायनली सगळं आवरलेलं आहे। सगळ्या बायका येऊन गेल्या, छान असं गौरी पूजन माझं पार पडलेलं आहे। थँक्स फॉर वॉचिंग, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।